नागपुरातील प्रसिद्ध दही बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे दह्याची विक्री रोज केली जाते आणि आपल्या मोठ्या चवीनं आपण ते दही खात असतो। मात्र हे दही कशा पद्धतीने येत होतं आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। खरं तर हे जी पॅकिंग आहे ती एकदम निकृष्ट दर्जाची आहे, खरं तर अनहायजेनिक आहे आणि कुठंतरी आरोग्यावर परिणाम करणारे हे सगळा प्रकार आहे। आपण पाहू शकतो जंग लागलेले टिनाचे सगळे पिप्या आहे आणि त्या पिप्यांमध्ये हे सगळं दही भरलेलं आहे। मागपर्यंत जर गेलो तर आणखी त्यापेक्षाही खराब पिप्यांमध्ये खरं तर हे दही जे आहे भरण्यात आलं आणि ते वाहतूक करून नागपुरात आणले जाते। आपल्या ताटात जेव्हा दही येते तेव्हा सुंदर पद्धतीनं जेव्हा दिसते, मात्र ते कशा पद्धतीनं पॅकिंग करून इथपर्यंत यायला जाते हे किती धोकादायक ठरू शकतो। त्यानंतर खरं तर अन्न व औषध प्रशासन विभागाला ही सगळी माहिती मिळाली आणि कारवाई करण्यात आली। तर 250च्या घरात जवळजवळ पिपे आहे त्यामध्ये हे जप्त करण्यात आलं आणि हे दही जे आहे नष्ट केलं जाणार आहे। सगळ्या संदर्भात मुलाचं आपल्यासोबत अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी आहे, कशा पद्धतीने खरं तर ही कारवाई करण्यात आली कशी माहिती? आम्हाला एक गोपनीय टीप मिळाली दक्षता विभागाला। तर सकाळी 6 वाजता एक जबलपूरहून ट्रक येणार आहे ज्याच्यामध्ये अनहायजेनिक कंडिशनमध्ये दही भरलेलं आहे आणि ज्या टीनमध्ये भरलेलं ते सर्व रस्टेड टीन आहे आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही कोणतेही प्लास्टिक लावलेलं नाही, म्हणजे ते डायरेक्ट टीनसोबत अटॅच आहे, टीनमध्ये डायरेक्ट भरलेलं आहे आणि त्याच्याकडे कोणतेही जो विक्रेता आहे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं खरेदी बिल नाही, विक्री बिल नाही आणि त्याच्याकडे वाहतुकीसाठी कोणताही परवाना नाही आणि जी दही येणार होतं ते ओपन कंडिशनमध्ये आहे, ते कोणत्याही कोल्ड स्टोअर्ड व्हेकलमध्ये येणार नव्हतं। ही सर्व आम्हाला सकाळी गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार आम्ही सकाळी 6 वाजेपासून दही बाजार परिसरामध्ये थांबलो होतो आणि जवळपास सकाळी 8 वाजता ही गाडी आम्हाला सापडली। मग ती गाडी सापडली, मग त्या गाडीच्या ड्रायव्हरला विचारपूस केली असता त्याने सांगितलं की हे जबलपूरहून आम्ही दही आणलेलं आहे आणि इथल्या लोकल मार्केटमध्ये आम्ही ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे। तर मग ती गाडी आम्ही पकडली आणि ती गाडी सरळ कार्यालयात आणली। त्यानंतर कार्यालयात आणल्यावर याच्यातले दहीचे सॅम्पल घेण्यात आलेले आहेत आणि दहीचे सॅम्पल प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेले। अशा प्रकारे हे टोटल 277 टीन आहेत, जे गंजलेले टीन आहेत ते आपल्याला दिसतच आहेत आणि अन्न सुरक्षा व मानवी कायद्याच्या विविध कलमांचं ते उल्लंघन करतात। त्यामुळे हे जे दही आहे दहीचा साठा आम्ही आता नष्ट करणार आहोत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नियमावली काय सांगते, कशा पद्धतीने खरं तर वाहतूक केली पाहिजे, काय नियमावली आहे आणि त्याचं कुठं उल्लंघन झालेलं आहे, कोण या सगळ्या संदर्भात दोषी आहे? तर सर्वात पहिलं जे प्रायमरी नीड आहे ती जो वाहतूकदार आहे त्याच्याकडे पहिले अन्न सुरक्षा व मानवी कायद्याअंतर्गत परवाना, वाहतुकीचा परवाना असणे आवश्यक आहे, तो त्याच्याकडे नाही। आणि जी दही आणल्या जाते ते दही स्वच्छ कंटेनरमध्ये, ज्याला रस्टिंग झालेलं नाही, नॉन रस्टेड कंटेनरमध्ये, आणि ते टिनाचं नाही पाहिजे, ते प्लास्टिक कंटेनर, फूड ग्रेड प्लास्टिक कंटेनर त्याच्यामध्ये ते ट्रान्सपोर्ट केलेलं पाहिजे। आणि दही हे पेरिशेबल आयटम आहे त्याच्यामुळे त्याला विशिष्ट तापमानामध्येच आणलं पाहिजे, असं ओपन तापमानामध्ये आणता येत नाही। तर त्याच्यामुळे ह्या सर्व कलमांचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळे ही पुढची कारवाई घेण्यात येणार आहे। तर दह्यामध्ये काही मिसळला आहे असा काही संशय आहे का, त्याची तपासणी केली जाणार आहे का? आणि हे दही ज्या कंटेनरमध्ये आलं किंवा रस्टेड कंटेनरमध्ये आलं ते किती धोकादायक शरीरासाठी ठरू? तर दह्यामध्ये काही मिसळलं आहे की नाही ते जोपर्यंत प्रयोगशाळाचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही। पण हे जे रस्टेड टीन आहे, रस्टेड टीनचं तुम्ही गंजलेलं बघू शकता, त्याच्यामध्ये ते कार्सिनोजेनिक आहे, ते कॅन्सर कॉझिंग आहे। ते समजा आता एखाद्या कस्टमरला देताना त्याने वरचं दही दिलं आणि त्याने ते घरी खाल्लं, ते रस्टेड टीन आहे, रस्टेड टीनाचं जे रस्टिंग आहे ते सर्व तुमच्या पोटात आपल्या पोटात जाणार आहे, कस्टमरच्या पोटात जाणार, त्याच्यामुळे ते कॅन्सरचा वगैरे धोका संभावतो। नक्कीच कॅन्सरचा धोका आहे किंवा त्यापेक्षा अजून गंभीर आजार, त्यापेक्षा गंभीर आजारही होऊ शकतात। काय कारवाई केली जाते आणि गुन्हा दाखल होणार आहे का, नेमका कोणावर होणार आहे, काय तपास प्राथमिकदृष्ट्या झाला आणि पुढे काय तपास? याच्यामध्ये अन्न सुरक्षा व मानवी कायद्याअंतर्गत आम्ही हे घेतलेलं आहे, त्याचे सॅम्पल्स घेतलेले आहे। सॅम्पलचा रिपोर्ट येईल, रिपोर्ट आल्यानंतर जो काही रिपोर्ट असेल त्याच्या अंतर्गत त्याच्यावर ॲडज्युडिकेशन दाखल करायचं की त्याच्यावर कोर्ट केस दाखल करायचं हे पुढे ठरणार आहे। पण आजच्या स्थितीमध्ये जे आहे ते हे पेरिशेबल असल्यामुळे आणि ते हायजेनिक कंडिशनमध्ये नसल्यामुळे आम्हाला ते नष्ट करणे भाग आहे। बरं, दही बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे दह्याची विक्री होते, तिथे इतर लोकांकडे कशा पद्धतीने दही येतं ते अशाच पद्धतीने विकलं जातं का? त्यावर काय नियमावली आहे, त्यांच्यावर काही कारवाई केली? सर्व दही हा जबलपूरहूनच येतो असं नाही, काही लोकल दहीचे उत्पादक आहेत जे ते कंडिशन्स मीट करतात, ते जे काही कायद्याच्या कंडिशन्स आहेत ते मीट करतात। त्याच्यामुळे सर्व दही अशा प्रकारचे येते असं आपण म्हणू शकत नाही। काही दही चांगल्या प्रकारचे असते, आपल्याकडे काही नामवंत कंपन्या आहेत त्यांचंही दही चांगल्या कंडिशनमध्ये येतं। त्यामुळे आपण हे म्हणजे सर्रास जे विकलं जातं दही ते खराब आहे असं म्हणू शकणार नाही। खरं तर हे सगळं जो निर्माण करणार आहे त्याच्यावर काय कारवाई केली जाणार किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत?
तर हा जो निर्माता आहे हा उत्पादक जबलपूरचा मध्य प्रदेशातला आहे. ती आपली जरी ज्युरिडिक्शन नसलं तरी आम्ही तिथल्या स्थानिक अन्न व औषध प्रशासनासोबत संपर्क करून त्यांना पत्रव्यवहार करून त्यांना त्यांच्या लेवलवर तिथे कारवाई घेण्याकरता आम्ही कळवणार आहोत. सणासुदीचा सध्या काळ आहे, मोठ्या प्रमाणात दह्याचा वापर खरं तर या काळात होतो. पुरं नवरात्र आहे, उपवासासाठी दही सगळ्या आहेत. कशाच पद्धतीच्या कारवाई सुरू राहील किंवा आणखी काय मोहीम राबवणार? यापेक्षाही स्ट्रिक्ट कारवाया आम्ही करणार आहोत येत्या सणासुदीच्या काळामध्ये. कारण कसं आहे, जे कस्टमर खातात ते आम्ही पण खातो. त्यामुळे जे आम्ही खाणार ते चांगलं आम्ही खाल्लं पाहिजे, आम्हाला असं वाटते. त्यामुळे ते कस्टमरला पण चांगलं मिळालं पाहिजे, ही आमची नैतिक जबाबदारी आहे. नक्कीच अन्न प्रशासन विभागानं स्वतःहून ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. सणासुदीचा काळ आहे, हेच दही तुम्हाला कुठंतरी कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतं. अशा पद्धतीची पॅकिंग जी आहे ती यामध्ये केली आहे. त्यामुळे नक्कीच तुमच्या ताटात येणारं दही जरी त्यावेळेस चांगलं दिसत असलं तर ते कशा पद्धतीने येत आहे, कुठून येत आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही कॅन्सरसारख्या आजाराला जो आहे धोका संभवतो आहे. त्यामुळेच खरं तर अन्न प्रशासन विभागाने जी आहे ही कारवाई केलेली आहे आणि 270 कंटेनर आहे. खरं तर एका दिवसातली ही कारवाई. त्यामुळे हे गेल्या कित्येक दिवसापासून सुरू होतं. या सगळ्यामागे कोण आहे या सगळ्याची चौकशी पुढच्या काळात अन्न प्रशासन विभागाकडून केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईल का, काय कारवाई होईल याकडे आता आपलं लक्ष लागलं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.